ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 3। यो माम् अजाम् अदादिं च यमाम् अजम् अदानिं च यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् वेत्ति लोकमहेश्वरम् वेत्ति लोकमहेश्वरम् यमाम् अजम् अदानिं च वेत्ति लोकमहेश्वरम् यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समृत्युषु असम्मूढः सर्वपापै प्रमुच्यते सर्वपापै प्रमुच्यते सर्वपापै प्रमुच्यते असम्मूढः समर्थेषु सर्वपापै प्रमुच्यते असम्मूढः समृत्युषु सर्वपापै प्रमुच्यते यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समृत्तेषु सर्वपापै प्रमुच्यते यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समृत्तेषु सर्वपापै प्रमुच्यते यमाम् अजम् अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समृत्तेषु सर्वपापै प्रमुच्यते। भगवंत या श्लोकात सांगताहेत की त्यांनी सांगितलं की 9व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात भगवंतानी व्यतिरेक पद्धतीने म्हटलं होतं की जो मला जाणत नाही त्याचं पतन होते, आणि येथे अन्वय पद्धतीने म्हटले आहे की जो मला जाणतो तो संपूर्ण पापातून मुक्त होतो। येथे व्यक्तीचा अर्थ आहे दृढतापूर्वक संदेहरहित स्वीकार करणे, कारण भगवंताला इंद्रिय मन बुद्धी यांनी जाणू शकत नाही। भगवान हा जाणण्याचा विषय नाही तर मानण्याचा अनुभवण्याचा विषय आहे। जाणण्याचा विषय स्वतः प्रकृतीही नाही, मग प्रकृतीहून पलीकडे असलेले भगवंत कसे जाणण्याचा विषय होऊ शकतात। अनुभव करणे म्हणजे स्वतःला भगवंतात लीन करणे, भगवंताशी अभिन्न राहणे व भगवंताला जाणणे। संसारापासून वेगळे होऊनच संसार जाणता येतो, कारण वास्तविक आपण वेगळे आहोत। महर्षी गण भगवंताच्या आईला जाणू शकत नाहीत, पण ते भगवंताला अज अनादी तर जाणतातच। भगवंताचा अंश असल्याने जीव सुद्धा अज अनादी आहे, म्हणून त्याने भगवंताला अज अनादी जाणले तर स्वतःलाही तसंच जाणेल, कारण जीव हा भगवंताशी अभिन्न होऊनच भगवंताला जाणतो। स्वतःला अज अनादी जाणवल्यावर तो मूढता रहित होतो, मग त्याच्यात पापे कशी राहतील, कारण पापे तर निर्माण झाली आहेत आणि तो अज अनादी पूर्वीपासूनच आहे। गुणांच्या संगापासून रहित होणे, गुणांचा संग राहिल्यास मनुष्य पापातून मुक्त होऊ शकत नाही, कारण गुणांचा संग हाच पापाचे मूळ कारण आहे। पुढील 3 श्लोकात असम्मूढतेचे विवेचन आहे। हरये नमः हरये नमः हरये नमः।